हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत क्लास 5 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 2 नंबर वर्क्स। या आधीचे चॅप्टरची किंवा सायन्सच्या चॅप्टरची तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेले आहेत, लिंक्सवरून तुम्ही बघू शकता। आता आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 2 यूजिंग द डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 राइट 10 ईच ऑफ 2 3 4 अँड 5 डिजिट नंबर रीड द नंबर्स। आपल्याला काय दिलेलं आहे 0 पासून 9 पर्यंत नंबर्स दिलेले आहे। ह्या नंबरला यूज करून आपल्याला 2 3 4 अँड 5 डिजिट नंबर तयार करायचे आहे। प्रत्येकाचे आपल्याला किती नंबर तयार करायचे आहे 10 नंबर तयार करायचे आहेत। ओके, बघा 2 डिजिट मध्ये आपण कुठला नंबर घेऊ शकतो 10 to 99 या नंबरच्या मधले कोणतेही नंबर आपण 2 डिजिट मध्ये घेऊ शकतो, है ना। म्हणजे मी जर समजा इथे 10 घेतला तरीही चालेल, नंतर 22 34 43 49 56 96 33 99 अँड 45। ठीक आहे, म्हणजेच काय मी 10 पासून तर 99 ह्यांच्या मधले कोणतेही नंबर लिहिले। आता मी हे नंबर लिहिले असेच तुम्ही लिहिले पाहिजे असं नाही आहे, तुम्ही कोणतेही नंबर 10 पासून 99 च्या मधले तुम्ही 2 डिजिट वाले नंबर कोणतेही लिहू शकता। आपल्याला 10 नंबर बनवायचे सांगितले होते, आपण 10 बनवले। अशाच प्रकारे आपल्याला 3 डिजिट नंबर्स पण बनवायचे आहेत। मग 3 डिजिट नंबर कसे, तर 100 पासून 999 ह्या डिजिटच्या मधले आपण कोणतेही लिहू शकतो। मग मी लिहिणार 101 243 माझ्या मताने, किंवा तुम्ही तुमच्या इच्छेने कोणतेही नंबर घेऊ शकता। ओके, 435 936 743 856 800 945 245 अँड 333। ओके, हे आपले 3 डिजिट नंबर आपण 10 पासून 999 च्या मधले आपण यूज केलेले आहेत। कोणतेही नंबर यूज करायचे। नंतर 4 डिजिट म्हणजेच काय की आपल्याला 1000 पासून 9999 यामधले आपण कोणतेही नंबर यूज करू शकतो। मग मी घेणार 1444 1236 2435 3496 4955 9545 8496 9955 2222। अशा प्रकारे मी नंबर कोणतेही लिहू शकते। कोणाच्या मधले 10,000 to 9999 यामधले कोणतेही लिहायचे आहे। तुम्ही 1000 2000 3000 असेही इझी वेनी तुम्ही लिहू शकता, किंवा 1001 1002 1003 अशा प्रकारेही तुम्ही लिहू शकता। नेक्स्ट आहे 5 डिजिट। 5 डिजिटमध्ये आपल्याला 10,000 to 99,999 यामधले आपल्याला कोणतेही नंबर यूज करायचे आहेत। मग मी लिहिणार 24,365 45,900 99,455 84,500 77,997 87,501 किंवा 80,000 अशा वेनी पण आपण लिहू शकतो। 90,000 ओके, इझी वेनी पण आपण लिहू शकतो, किंवा 10,007 किंवा 22,656। ओके, हे आपले झालेले आहेत 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट अँड 5 डिजिट नंबर्स। या वेनी तुम्ही यामधले कोणतेही नंबर यूज करून लिहू शकता। ओके, घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन। सेकंड क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो। ह्या टेबलमध्ये आपल्याला फिलिंग द ब्लँक्स करायचे आहे। देवनागरी न्यूमरेल्स, इंटरनॅशनल न्यूमरेल्स, नंबर रिटर्न इन वर्ड्स।
देवनागरी न्यूमरल्स म्हणजे काय, जे मराठीमध्ये आपल्याला दिलेले असतात ते देवनागरी न्यूमरल्स. इंटरनॅशनल मीन्स काय, जे इंग्लिशमध्ये दिलेले असतात 1 2 3 4. ओके, मग इथे आपल्याला दिलेले आहे 2359 म्हणजे हे आपल्याला मराठीमध्ये दिलेले आहे. आणि इकडे दिलेले आहे हाच नंबर आपल्याला इकडे इंग्लिशमध्ये म्हणजे इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये दिलेला आहे 2359. ओके, आणि इकडे आपल्याला ह्याच नंबरचे इकडे स्पेलिंग्स दिलेले असतात म्हणजेच वर्ड्समध्ये दिलेला असतो 2359. तर आपल्याला इथे जर का देवनागरी नंबर दिलेला आहे तर त्याचे इंटरनॅशनल नंबर लिहून त्याचा आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचे आहे, किंवा इंटरनॅशनल नंबर आपल्याला दिलेला असतो त्याचा आपल्याला देवनागरी नंबर तयार करायचा आहे आणि इकडे स्पेलिंग तयार करायची आहे म्हणजेच वर्ड्समध्ये लिहायचे आहे. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला दोन्हीही दिलेले नाही, पण इथे स्पेलिंग्स दिलेले आहे म्हणजेच वर्ड्समध्ये दिलेलं आहे. या वर्ड्समधून आपण आधी इंटरनॅशनल म्हणजे इंग्लिशमधला नंबर तयार करू आणि नंतर आपण देवनागरी म्हणजे मराठीतला नंबर तयार करू. ओके, बघा फर्स्ट आपल्याला सॉल्व करून दिलेलं आहे आणि आपल्याला सेकंड सॉल्व करायचं आहे. इथे आपल्याला दिलेलं आहे 3 म्हणजे 32,756 हे आपले मराठीमधले नंबर आहेत. इकडे आपल्याला त्याला इंटरनॅशनल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं. मग इथं काय आहे 3 2 7 5 6. मग आपण इंग्लिशमध्ये कसं लिहायचं 3 2 7 5 6 म्हणजेच काय 32,756. आता याचे आपल्याला स्पेलिंग्स तयार करायचे आहेत. 32,756. ओके, बघा इकडे आपण इथे याचे वर्डमध्ये लिहिले आणि इकडे आपण इंग्लिशमध्ये लिहिलं. याच प्रकारे आपल्याला इथे पण दिलेलं आहे इंग्लिशमध्ये नंबर्स, इकडे आपल्याला मराठीमध्ये करायचे आहे. 6 7 8 5 9. 6 मराठीमध्ये कसं लिहितात 6 7 8 5 आणि 9. ओके, 67,859. तर आता इकडे आपल्याला वर्ड्समध्ये तयार करायचे आहे 67,000 859. ओके, नेक्स्ट बघूया. 4 नंबरला आपल्याला इथे दिलेला आहे 1034 म्हणजे 1034. याला आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे 1034 1034. आता आपण याला वर्ड्समध्ये लिहूया 1000 and 34. ओके, नेक्स्ट बघूया 5th नंबर. बघा इथे आपल्याला स्पेलिंग्स दिलेला आहे म्हणजे वर्ड्समध्ये दिलेला आहे 27,895. 27,000 मग आधी आपण इंग्लिशमध्ये तयार करू आणि नंतर याला मराठीमध्ये तयार करू. 27,895. ठीक आहे, म्हणजे इकडे 27895, इकडे 2 7 8 9 5 म्हणजे 27,895. हे झाले आपले देवनागरी इंटरनॅशनल अँड वर्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. Question 3rd. As a part of a white plastic project, Jilla Parishad School made and provided paper bags to provision store and green grocer. जिल्हा परिषद शाळेने एक प्रोजेक्ट तयार केलेला होता. कोणता? त्यांना प्लास्टिक बॅग टाळायच्या आणि पेपर बॅग बनवून प्रोव्हिजन्स अँड ग्रीन ग्रोसर म्हणजे दुकानामध्ये आणि जिथे काही भाजीपालाचे वगैरे दुकान असतील तिथे त्यांना द्यायचे आहे. रीड द तालुका वाईज नंबर ऑफ द बॅग्स अँड राईट द नंबर्स इन वर्ड. हे इथं आपल्याला तालुका वाईज नंबर दिलेले आहेत. ठीक आहे, कोपरगाव 12,740,
शेवगाव 28,095, कर्जत 31,608, संगमनेर 10,972. ह्याच्या आपल्याला काय सांगितलेले आहेत, आपल्याला तिथे वर्ड्समध्ये लिहायला सांगितलेले आहे, म्हणजे या नंबरचे आपल्याला स्पेलिंग तयार करायचे आहे. ओके, फर्स्ट आहे आपलं कोपरगाव. कोपरगाव 12,714, इथं लिहायचं 12,000. ओके, सेकंड आहे शेवगाव 28,095. and 95. ओके, नेक्स्ट आहे कर्जत. कर्जत काय आहे 31,608, 31,608. ओके, नेक्स्ट आहे संगमनेर 10,972, 10,972. ओके, हा आपला थर्ड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, तुम्हाला फक्त याची स्पेलिंग राईट डाऊन करायचे आहेत, तर आपण स्पेलिंग राईट डाऊन झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, हाऊ मेनी रुपी डू दे मेक? फर्स्ट 20 नोट्स ऑफ 1000 रुपी, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. बघा, तुमच्याकडे जर आता ॲझ्युम करायचं की तुमच्याकडे ह्या 20 रुपीज आहेत 1000 रुपयाच्या, 5 रुपीज आहे 100 रुपीजच्या आणि 14 रुपीज आहे 14 नोट्स आहे 10 रुपीजच्या. मग 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज, जेव्हा आपल्याकडे 20 नोटा असतील 1000 रुपयाच्या, 20 नोट्स असतील 1000 रुपयाच्या, तेव्हा किती आपल्याकडे पैसे असणार आहे? ओके, हे आपल्याला राईट करायचं. नंतर 5 नोट्स ऑफ 100 रुपीज, जर आपल्याकडे 100 म्हणजे 100 रुपयाच्या आपल्याकडे 5 नोटा असल्या तर किती रुपये होणार आहे? 500. 14 नोट्स ऑफ 10 रुपीज, 10 रुपीज म्हणजे 10 रुपयाच्या आपल्याकडे 14 नोट्स आहेत तर किती होणार आहे? ह्या सगळ्यांचं आपल्याला टोटल करून लिहायचे आहेत. तर काय करणार आहे आपण? बघा, जर मी तुमच्याकडे 1000ची एक नोट दिली तर तुमच्याकडे 1000 रुपीज होणार. 2000 केव्हा होतील? जेव्हा 2 नोट देईल. 3000 केव्हा होईल? जेव्हा 3 नोट देईल. तसंच तुमच्याकडे 20,000 केव्हा होतील? जेव्हा 20 नोटा देणार. तुम्हाला मी जर का समजा 20 नोट देणार तर तुमच्याकडे किती होणार? 20,000. तर आपण हा सॉल्व करूया क्वेश्चन. बघा, 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज, 1000 रुपयाची एक नोट म्हणजे 1000 रुपीज, 2 नोट्स म्हणजेच किती? 2000, 3 नोट्स म्हणजे 3000, 4 नोट्स म्हणजे 4000. असे जर तुमच्याकडे 20 नोट्स आल्या तर किती होतील? 20,000. ठीक आहे, इथं लिहायचं 20,000. आता इथे 100 रुपयाची 1 नोट म्हणजे 100 रुपीज, 2 नोट्स 100 रुपयाच्या म्हणजे 200 रुपीज, 3 नोट 300 रुपीज, 4 नोट 400 रुपीज, 5 नोट्स 500 रुपीज. ओके, 5 नोट्स 500 रुपीज. नेक्स्ट बघूया 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. जर का तुम्हाला मी 10 रुपयाच्या 2 नोट्स दिल्या तर तुमच्याकडे 20 रुपये होतील. ओके, असंच जर 14 नोट्स दिल्या तर किती व्हायला पाहिजे? 140 रुपीज. आता यासाठी तुम्ही एक काय करू शकता, इथे मल्टिप्लिकेशन करून पण तुम्ही याचे आन्सर काढू शकता. बघा, इथे आपल्याला 1000 दिलेले आहे, इथे 20 दिलेले आहे. 2 1 जा 2 आणि 1 2 3 4 हे 4 झिरो आपण इथे लिहून टाकले. ओके, दिस इज इझी मेथड. नंतर 5 1 जा 5 आणि 1 2 0 म्हणून 1 2 0 एक झिरो नको. ओके, नंतर 14 1 जा 14 आणि इथलचा 1 0. ओके, इकडे आपण व्यवस्थित लिहून घेऊया. 20,000 500 140 ह्याची करायची आपल्याला टोटल. आपल्याला काय विचारलेलं आहे
की ह्याचे पूर्ण मिळून किती पैसे आपल्याकडे होणार आहेत. ओके, हे लिहायचं नाही तुम्हाला. पूर्ण मिळून किती आपल्याकडे पैसे होणार. 0 0 0 0 इथे येणार 4 5 + 1 6 अँड इथे 0 अँड हे 2 म्हणजेच किती होणार आपल्याकडे पूर्ण पैसे तयार 20,640 रुपीज. ओके, रुपीज एवढे पैसे आपल्याला होतील. ह्याच मेथडने आपण सेकंड पण सॉल्व करणार आहे. बघा 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज. जसं आपण वरती सॉल्व केलं सेम ॲज इट इज हे पण 15 1 जा 15 1 2 3 म्हणजेच 15,000. जर आपल्याकडे 1000च्या म्हणजे 1000च्या जर का 15 नोट्स असतील तर 15,000 आपल्याकडे पैसे होतील. नंतर 100च्या किती नोट्स आहेत 12 म्हणजेच 12 1 जा 12 आणि हे 2 0 इथे लिहून द्यायचे म्हणजे 1,200 रुपीज होणार. 8 नोट्स ऑफ 10 रुपीज. 8 नोट्स 8 1 जा 8 अँड 1 0 इथे. ओके, म्हणजे किती रुपये होणार आहे 80 रुपीज. अँड 5 कॉइन्स ऑफ 1 रुपी. 1 रुपयाचे जर का तुम्हाला 5 कॉइन्स दिले तर किती होणार आहे 5 रुपीज होणार आहे. याची करायची हे आपल्याला ॲडिशन. म्हणजे पूर्ण मिळून आता आपल्याकडे किती पैसे असणार आहेत 5 इथे येणार 0 + 0 8 2 5 + 1 6 अँड 1 ॲज इट इज. म्हणजेच किती होणार आहे आपल्याकडे 16,285 रुपीज. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 5. राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5-digit नंबर दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट्स 4 5 0 3 7 ओनली वन्स. काय करायला सांगितलेलं आहे बिगेस्ट नंबर अँड स्मॉलेस्ट नंबर. पण किती डिजिट असला पाहिजे 5 डिजिट असला पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी आपल्याला नंबर्स पण दिलेले आहेत बघा 4 5 0 3 7. पण हा नंबर्स आपल्याला एकदाच यूज करायचा आहे. सपोज आपण बिगेस्ट नंबर तयार करत आहे. मग बिगेस्ट नंबरमध्ये आपल्याला 5 डिजिट म्हणजे 5 डिजिटच दिलेले आहेत ना. मग आपल्याला ह्या नंबरपैकी परत तो नंबर नाही घ्यायचा. सपोज आपण 44 घेतलं 4 4 परत घेतलं तर नाही घ्यायचा. एकदाच आपल्याला हे यूज करायचे आहे आणि बिगेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. ओके, बघा बिगेस्ट 5 डिजिट नंबर. मग आपल्याला हे नंबर्स यूज करायचे सांगितलेले आहे. बिगेस्ट म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा आपल्याला सुरुवातीला घ्यायचा. मग ह्या नंबरमध्ये सर्वात मोठा कोण आहे 7. मग 7 आपल्याला इथे घ्यायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण असं राईट डाऊन करून घ्यायचं की 5 डिजिटमध्ये काय येतं युनिट 10 100 1000 10,000. 10,000 पर्यंत आपले 5 डिजिट नंबर्स असतात म्हणून आपण हे लिहून घ्यायचे. नंतर याच्यामध्ये सर्वात मोठा कोण आहे 7. आपण घेतला 7. 7च्या लगेच मागचा कोण आहे तो 6. मग 6 आहे का नाही. नंतर काय आहे 5 घ्यायचा याच्यामध्ये. नंतर थोडा छोटा इथे 4 नंतर 3 नंतर 0 म्हणजेच काय 75,430 हा आपला बिगेस्ट नंबर तयार झाला 5 डिजिट. आता स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे. मग सगळ्यात आधी स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा है ना. पण स्मॉलेस्ट नंबर कोण आहे याच्यामध्ये म्हणजेच काय 0. पण 0 आपण इथे आधी लावल्यानंतर ह्या 0ची आधी लावलेली काही व्हॅल्यू नसते म्हणून आपल्याला 0 हा सेकंड प्लेसमध्ये घ्यायचा आहे. 0 नंतर काय येणार मग स्मॉलेस्ट म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा मोठा आपल्याला इथे 3 घ्यावं लागेल. नंतर 0 आपल्याला सेकंड प्लेसमध्ये लावायचा. बघा जेव्हा आपण स्मॉलेस्ट नंबर तयार करतो तो कितीही डिजिट असला तरी 0 आपण फर्स्ट प्लेसला केव्हाही घ्यायचा नाही. सेकंड प्लेसला घ्यायचा 0. नंतर 0 नंतर 4 5 7. ओके, हा आपला स्मॉलेस्ट नंबर 5 डिजिट तयार झालेला आहे. किती झाला 30,456. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 6. द नेम ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन्स आर गिव्हन बिलो. काही आपल्याला प्लेसेस काही जागांचे आपल्याला नाव दिलेले आहे आणि त्याची पॉप्युलेशन्स म्हणजे काय लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे. त्या गावांमध्ये किती लोकसंख्या असणार आहे. यूज दिस इन्फॉर्मेशन टू आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलोज. हे खाली आपल्याला 1 2 3 क्वेश्चन दिलेले आहे. ही इन्फॉर्मेशन यूज करून आपल्याला क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहे. ओके, इथं दिले आहे ताला 40,642. नंतर गगन बावडा 35,777.
नंतर बोधवड 91,256. ह्या सर्व आपल्याला काय दिले, लोकसंख्या दिलेली आहे, म्हणजे त्या गावची पॉप्युलेशन किती असणार आहे. नंतर मोरेगाव 87,012. नंतर आहे भामरगड किती 35,950. वेल्हे किती 54,497. अस्ती 76,201. वाशी 92,173. मोरवाडा 85,890. ही इन्फॉर्मेशन यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व करूया. बघा, विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. याच्यामध्ये कोणती, ग्रेटेस्ट मीन्स काय, सगळ्यात जास्त, सर्वात जास्त. ग्रेटेस्ट मीन्स सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या ठिकाणची आहे, कोणत्या गावची आहे. अँड व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन, आणि ती किती आहे. मग सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या गावची आपल्याला दिसते. बघा 92,000 सर्वात जास्त दिसतोय आपल्याला. इथे 40,000, 87, 76 हे सर्वात लहान आहे. फक्त इथे 91,000 आहे, पण ही पण याच्यापेक्षा छोटी आहे, म्हणजेच काय, वाशी. फर्स्ट नंबरचा आन्सर काय येणार आहे, वाशी. आणि किती लोकसंख्या आहे त्याची, 92,173. ओके, आपण लिहिणारच आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघून घेऊया. क्वेश्चन नंबर 2, विच प्लेस मोरवाडा और मोरगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. मग ग्रेटर पॉप्युलेशन कोणाची आहे, ह्या दोघांमधून. ह्या दोघांमध्येच आता कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. इथे सर्वांमधून विचारलं होतं ग्रेटेस्ट. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं, सर्वांमधून ग्रेटेस्ट पॉप्युलेशन कोणत्या गावची आहे. आता आपल्याला दोन नाव दिलेले आहे, मोरवाडा अँड मोरेगाव. या दोघांमधली ग्रेटेस्ट पॉप्युलेशन कोणाची आहे. बघा, इथे आहे मोरेगाव 87,012 अँड मोरवाडा 85,890. मग 87,000 मोठे की 85,000. 87,000 म्हणजेच कोणती आहे, मोरगाव ही सर्वात जास्त आहे या दोघांमध्ये. नंतर थर्ड नंबरमध्ये आहे, विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन. बघा, इथे कोणतेही आपल्याला दोन नाव दिले का, नाही. म्हणजे सर्वांमधून स्मॉलेस्ट पॉप्युलेशन कोणाची असणार आहे. अँड हाऊ मच इट इज, आणि ती किती आहे. बघा, स्मॉलेस्ट, सर्वात स्मॉल नंबर कुठे आहे बघायचा आहे आपल्याला. कुठे आहे, 35,777. म्हणजेच काय, गगनबावडा. काय नाव लिहायचं आहे त्या प्लेसचं, गगनबावडा आहे, आणि हा त्याचा नंबर पॉप्युलेशनचा. ओके, चला आता क्वेश्चनचे आन्सर राईट डाऊन करू. बघा, क्वेश्चन फर्स्ट काय आहे याचे आन्सर, वाशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. आणि व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन काय विचारलेलं आहे. मग किती सांगायची, इथे लिहायची 92,173. ओके, नेक्स्ट बघूया, विच प्लेस मोरवाडा अँड मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. कोणामध्ये जास्त पॉप्युलेशन आहे, मोरेगाव. मग इथे लिहायचं मोरेगाव हॅज द greater population than मोरवाडा. ओके, म्हणजेच काय, हे आपण दॅन मोरवाडा का लिहिलं, कारण की आपल्याला ह्या दोघांमधलेच विचारलं होतं की दोघांमध्ये कोणती मोठी पॉप्युलेशन कोणाची आहे. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर थर्ड, विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इट इज. स्मॉलेस्ट पॉप्युलेशन आपण काय बघितलं होतं, गगनबावडा. मग इथं लिहायचं गगनबावडा हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन. हाऊ मच इट इज, किती आहे ती, 35,777. ओके, तर आता हा प्रॉब्लेम सेट तुमचा कंप्लीट झालेला आहे. भेटूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सेटमध्ये, प्रॉब्लेम सेट 3. हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. लगेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.